हॅलो, नमस्कार. आजचा रंग पिवळा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपासाचे पराठे, ज्याच्यासाठी आपल्याला परत एकदा फार खूप साहित्य नाहीये आणि पटकन होणारे आहेत आणि काहीतरी उपासाची एक वेगळी डिश. चला बघूया काय काय साहित्य आहे ते. उपासाच्या पराठ्यांसाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी वरई. ती वरई आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत, एकदम पूड करून घेणार आहोत. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हिरव्या मिरच्या आहेत ज्या मी वाटून घेतल्या आहेत, उकडलेले 2 मीडियम आकाराचे बटाटे आहेत, थोडेसे जिरं आणि जर मी 1 वाटी वरई घेतली असेल तर साधारण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. आता ही वरई मी मिक्सरमधनं बारीक करून घेते आणि तुम्हाला परत एकदा दाखवते. मी गॅसवर पॅन टाकलाय. आता त्याच्यामध्ये हे जे अर्ध वाटी पाणी घेतलंय आपण हे मी घालते. पाणी अगदी कमी घ्या, नंतर वरई तशी ॲब्झॉर्ब होणारी नाही आहे, त्यामुळे त्याची मोकळी होईल आणि आपल्याला घट्ट पीठ बनवायचं आहे, कारण पराठे करतोय आपण. पाण्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यात आपण काय काय ह्या गोष्टी घालायच्या आता. उकळी म्हणजे थोडंसं गरम झालं की, एकदम उकळी नाही. अर्धी वाटी पाण्याला अशी कायच उकळी येणार आहे. हे थोडंसं गरम झालंय. आता मी याच्यात आपले जिरे घालते, अर्धा चमचा. हिरवी मिरची जी आपण वाटून घेतली ती, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. आता याला उकळी आलेली आहे व्यवस्थित. आता मी हे आपलं वरईचं जे पीठ आहे जे आपण मिक्सरमधनं काढून घेतलंय त्याच्यात मिक्स करते. गॅस बारीक करा. मिरची घातल्यामुळे एकदम आपलं पाणी करेक्ट झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा पाणी अजिबातच चाललं नसतं. मी गॅस बंद केलाय. असं मिक्स झालं की आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हे आपण जे शिजवून घेतली वरईचं पीठ जे शिजवून घेतलं ते मी एका बाउलमध्ये काढून घेतेय. आणि आता यामध्ये जे आपण बटाटे उकडून घेतलेत ते आपण किसून यात घालणार आहोत. बटाटा जरा जास्त मोठा असला आणि जास्त झाला तरी चालणार आहे. उलट इनफॅक्ट ते मळून येईल पीठ. आपण वरई जी शिजवून घेतली होती त्याच्यात 2 बटाटे आपण किसून घातलेत आणि आता ते छान मिक्स करून घेऊया. इनफॅक्ट त्याचा छान गोळा, घट्ट गोळा करून घेऊया, जेणेकरून आपल्याला ते लाटायला सोपं जाईल. तर ते घट्ट करताना थोडासा तुपाचा हात घ्या, तूप लावा, किंचितचं पाणी, एकदमच किंचितचं पाणी, कारण बटाटा असल्यामुळे ते मळायला सोपं जाणार आहे आपल्याला. हे बघा छान घट्ट गोळा होतो त्याचा. आता त्याला थोडासा तुपाचा परत मी एकदा हात लावते आणि 5 मिनिटं फक्त असं जरा मुरवत ठेवून देते. पराठ्याचा गोळा आपला मस्त झालेला आहे मऊ. थोडंसं पीठ घेतलंय मी, तेच म्हणजे जे वरई आपण बारीक करून घेतलं होतं तेच पीठ आहे. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. पीठ आपलं छान आता मिळून आलंय. त्याची एक लाटी घेऊया आणि वरईचंच पीठ लावून लाटून घेऊया खूप हलक्या हाताने. आणि पराठ्याने इतकं म्हणजे ऍक्च्युली थोडंसं जाडसरच करा, खूप पातळ करायला जाऊ नका. खूप छोटे छोटेच लाटतेय मी पराठे, कारण पीठ आपलं नेहमीसारखं नसतं म्हणून. आणि छान
तुपावर ते भाजून घेऊया. मी तूप लावतीये, पण काही जण उपासाला तेल पण खातात, असं काही नाही, तर तुम्ही तेल लावलं तरी चांगलं आहे. छान सगळीकडनं ते भाजून घ्या. आत कच्चं राहिलं तर काही उपयोग नाही. मग पराठे आपले भाजून झालेत. मी अजून 2-3 पराठे बनवून घेते आणि तुम्हाला फायनल त्याचा लुक दाखवते. असे आपले उपासाचे पराठे तयार आहेत आणि बरोबर काकडीची कोशिंबीर. तर ज्यांचा ज्यांचा उपास आहे त्यांनी, ज्यांचा उपास नाही त्यांनी सुद्धा सगळ्यांनी बनवा, मजबूत ताव मारा डिशवर आणि मला कळवा कसं वाटलं, आवडली का डिश. आणि भेटूया उद्या. बाय बाय.